जालना भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी निवडून आल्यानंतर प्रथमच प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी दिली प्रतिक्रिया। प्रभाग क्रमांक 1 मध्ये भास्कर दानवे हे मोठ्या मताधिक्याने भाजपकडून निवडून आले असून त्यांनी पुढे बोलताना सांगितले की या विजयाची इतिहासात नोंद होणार आहे। जालन्यामध्ये पहिली महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर भारतीय जनता पार्टीला 41 जागा जालना शहरातील मतदार बंधूंनी दिल्याबद्दल मतदार बांधवांचे मनापासून मानले आभार। आम्हाला 35 ते 40 जागा येतील असे वाटत होते, पण त्याहीपेक्षा जास्त जागा जनतेने निवडून दिल्या म्हणून आभार व्यक्त करतो। तसेच भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष असून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत संपूर्ण सरकार हे भारतीय जनता पार्टीचे आहे। पुढे महापौर निवडीसाठी मुंबईची कोर कमिटी निर्णय घेऊन महापौर ठरवणार, त्यानंतर अधिकृत उमेदवार महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल असे यावेळी बोलताना सांगितले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। काय सांगताल, आज बहुमत मिळालं आहे भाजपला? निश्चित इतिहासामध्ये नोंद होणार आहे। जालन्याची पहिली महानगरपालिका अस्तित्वात आली आणि भारतीय जनता पार्टीला 41 जागा जालना शहरातील मतदार बंधू भगिनींनी दिल्या, त्याबद्दल सर्वप्रथम मी जालना शहरातील सर्व मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि गेल्या 15 दिवसापासून आम्ही नेहमी सांगत आलो की आमच्या जागा 35 ते 40 येईल, पण आम्ही 40 पेक्षा जास्त जागा निवडून जनतेने दिल्या, त्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करतो जनतेचा। भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत संपूर्ण सरकार हे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था असो अन्य कुठलंही पद जर निर्माण करायचं असेल, घोषणा करायची असेल तर ते कोर कमिटीमध्ये ठरतं आणि निश्चितच मुंबईच्या कोर कमिटीमध्ये हा निर्णय होईल आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।